सोलापूर शहर आणि जिल्हाभरामध्ये रात्रभर मुसळधार पावसाने बॅटिंग केली आणि त्यामुळे सोलापूर शहरातील विविध भागात सखल भागात पाणी शिरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि त्यामुळे सोलापूर शहरातील नागरिकांचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण पाहू शकता, आपण सध्या आहोत मित्रनगर परिसरामध्ये। या ठिकाणचे ओढे नाले जे आहेत ते ओसंडून वाहत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर या परिस्थितीमध्ये सुद्धा इकडचे दुचाकी स्वार जे असतील ते स्वतःचा जीव मुठीत घालून हा ओढा नाला या ठिकाणी ओलांडत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। खरं तर आपण आता मित्रनगर परिसरामध्ये आहोत। आपण बघू शकताय की इकडच्या नागरिकांचं जनजीवन जे आहे ते कशा पद्धतीने विस्कळीत झालेलं आहे। आपण बघू शकताय की या ठिकाणी बाहेर महिला काही बसलेल्या आहेत। आपण बघू शकताय लहान लहान मुलं रात्रभर यांना पूर्ण पावसामध्ये बाहेर उभा राहून ही पूर्ण रात्र जी आहे ती काढावी लागलेली आहे। घरामध्ये अक्षरशः पाणी शिरले आहे, घरातल्या किचन पर्यंत पाणी शिरलेलं आहे। त्यामुळे रात्रभर सोलापूरकरांना नाहक असा त्रास जो आहे तो सहन करावा लागलाय। खरं तर काहीच वेळापूर्वी सोलापूर महापालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी येऊन या ठिकाणी पाहणी केली आणि या ठिकाणी जे काही नुकसान झालेलं आहे त्याबद्दलची भरपाई वगैरे देऊ अशा पद्धतीचं त्यांनी आश्वासन दिलंय। आपण पाहू शकता या ठिकाणी काही बायका आहेत, यांच्या घरामध्ये पूर्णतः पाणी गेलेलं आहे। एकूणच आपण बघा या ठिकाणी या महिलेला अश्रू अनावर देखील या ठिकाणी झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। क्या बताओगे, आपके घर में पूरा का पूरा पानी आ गया है, आपके आंखों में आंसू दिख रहे हैं, क्या हुआ है? 1 बजे से ऐसा है, देखो 4 बच्चे हैं, 1 बजे से ऐसा था सब सत्यानाश है। देखो घर में पॉकेट में है, गले में का, कान में का, पैसे रखे वो किधर गई कि क्या है कि पता नहीं। देखो पानी में इतना तकलीफ, इतनी मुझे 1 बजे से तकलीफ, नमक मिर्ची आटा सब क्या भी अच्छा नहीं घर में। अभी कुछ देर पहले आयुक्त जी आकर यहाँ से गए हैं, उन्होंने कुछ आश्वासन वगैरह दिया आपको? हाँ ये जैसा तुम कैसा पूछे वैसा पूछे उन्होंने, बोली सो बेच। अभी आपका जो घर संसार जो है वो पूरा उद्ध्वस्त हो गया है, यहाँ पर आपके आंखों में आंसू नजर आ रहे हैं। कोई मदद करने आने वाला है? क्या मालूम अभी इसके आगे कौन आता है कौन नहीं, हमने क्या मालूम। 100 बार को सिराने के नीचे लिया सोई थी, पानी आने के बाद किधर गया क्या नहीं मालूम भी नहीं। हो सब गले में का, कान में का, पैसे सब पॉकेट में रखी, तो पॉकेट ही गड़पी। घर में पूरा सत्यानाश, बच्चे ऐसा बैठे थे कड़ी रात की 1 बजे से ऐसा बैठे बच्चे। कितने लोग हो घर में? घर में 4 बच्चे हैं, मेरी एक बहू है, 7 जने हैं। एक बहू बेटा, 4 बच्चे हैं, 4 छोरंदा। नक्कीच आपण पाहू शकता या महिलांना अश्रू जे आहेत ते अनावर झालेले आहेत। खरं तर खूप मेहनतीने आपण स्वतःचं घर उभा करत असतो, मात्र त्या घराची राख रांगोळी अशा पद्धतीनं महापालिकेच्या भोंगळ कारभारामुळे जर होत असेल तर हे अतिशय दयनीय चित्र म्हणावं लागेल। आपण सध्या यांच्या घराच्या किचन मध्ये येऊन पोहोचलेलो आहोत। किचन मध्ये सुद्धा पाणी जे आहे ते गेल्याचं चित्र पाहायला मिळते। गॅस सिलेंडर या ठिकाणी ठेवलेला आहे, फ्रीज आहेत, घरगुती सामान आपल्याला पाहायला मिळते। खरं तर जेवणाची भ्रांत सुद्धा यांची झाल्याचं एकूण चित्र आपल्याला पाहायला मिळते। एकूणच हे जर बघितलं तर अतिशय भयान वास्तवाचं चित्र आपल्याला दिसतंय आणि यामुळे सोलापुरातील या नागरिकांचे हाल जे आहेत ते प्रचंड हाल आहेत आणि याला जबाबदार नेमकं कोण, आता याचं उत्तर सोलापूर मागत असण्याचं एकूणच चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।